नमस्कार. रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत 19व्या हप्त्यापूर्वी या 5 चुका टाळल्या तरच 2000 रुपये मिळणार. पंतप्रधान किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे. यामध्ये पात्र शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6000 रुपये 3 हप्त्यांमध्ये देण्यात येतात. मात्र येथे 19व्या हप्त्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबींची पूर्तता करणे अत्यावश्यक आहे, अन्यथा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. महत्त्वाच्या अटी अडचणी टाळा. ई-केवायसी करणे आवश्यक. शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. ई-केवायसी न केल्यास 19व्या हप्त्यापासून लाभ मिळण्याची शक्यता नाही. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे गरजेचे. आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक नसेल तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. त्यामुळे आधार कार्ड बँक खात्याशी तात्काळ लिंक करून घ्यावे. अर्जातील अचूक माहिती द्या. अर्ज करताना शेतकऱ्यांनी योग्य नाव, आधार क्रमांक आणि बँक खाते क्रमांक दिला पाहिजे. चुकीची माहिती दिल्यास शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरू शकतात. जमिनीचे दस्तावेज दुरुस्त करा. जमिनीच्या कागदपत्रांमध्ये कोणतीही त्रुटी असल्यास ती त्वरित दूर करून घ्यावी. पात्रतेसाठी अपात्र अटी. केंद्र सरकारच्या निकषांनुसार काही शेतकरी या योजनेसाठी अपात्र आहेत. खालील प्रकारातील व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळत नाही. नोकरदारांनी व्यावसायिक, डॉक्टर, इंजिनियर, वकील, वास्तुविशारद, चार्टर्ड अकाउंट किंवा कोणतेही व्यावसायिक काम करणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळत नाही. करदाते, मागील आर्थिक वर्षात ज्या शेतकऱ्यांनी उत्पन्नावरील कर भरला आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. निवृत्ती वेतनधारक. सरकारी निवृत्ती वेतनधारकांना दरमहा 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक पेन्शन मिळत असेल तर ते या योजनेसाठी अपात्र आहेत. संस्थात्मक जमीनधारक. शेतजमीन कोणत्याही संस्थेच्या नावावर असल्यास अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेते. राष्ट्रपती, राज्यपाल, खासदार, आमदार, मंत्री, महापौर तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष अशा पदावरील व्यक्ती या योजनेसाठी अपात्र आहेत. थोडक्यात महत्त्वाचे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी, आधार कार्ड लिंकिंग, अर्जातील अचूक माहिती आणि जमिनीचे दस्तावेज यांची योग्य काळजी घेतली तरच PM किसानच्या 19व्या हप्त्याचा लाभ मिळवता येईल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.